प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते जीवनसत्व तेलात विरघळत नाही? तर योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी, ब जीवनसत्व हे तेलात विरघळत नाही. तर ए, डी, ई आणि के हे फॅट सोल्युबल असतात, म्हणजे हे तेलात विरघळतात. आणि विटॅमिन बी आणि सी हे वॉटर सोल्युबल असतात, म्हणजे ते पाण्यात विरघळतात. 1 ग्राम स्निग्ध पदार्थापासून किती उष्मांक ऊर्जा मिळते? तर 1 ग्राम स्निग्ध पदार्थापासून 9 उष्मांक ऊर्जा मिळते. सुजवटी हा कुपोषणाचा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? सुजवटी हा कुपोषणाचा आजार प्रथिनांच्या कमतरतेमुळे होतो. स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? स्कर्वी हा आजार क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. अ जीवनसत्वामुळे रातआंधळेपणा येते. ब जीवनसत्वामुळे बेरी हा आजार होतो. तर ड जीवनसत्वामुळे मूळदूस हा आजार होतो. मूळदूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? मूळदूस हा आजार ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. कुपोषण निर्मूलनाकरिता ग्राम बाल विकास केंद्र कोठे भरते? तर कुपोषण निर्मूलनाकरिता ग्राम बाल विकास केंद्र हे अंगणवाडी येथे भरते. क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असून मायक्रोबॅक्टेरियोसिस या टिंबमुळे होतो. तर या जीवाणूमुळे होतो. डॉट्स औषध प्रणाली कोणत्या आजारामध्ये वापरली जाते? डॉट्स ही औषध प्रणाली टीबी म्हणजे ट्युबरकुलोसिस या आजारामध्ये वापरली जाते. खालील कोणत्या जिल्ह्यामध्ये कुष्ठरोग्यांची संख्या 1000 लोकसंख्येला 5 पेक्षा जास्त आहे? तर गडचिरोली या जिल्ह्यात आहे. खालीलपैकी कोणती आरोग्य सेवा केंद्र जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली नाही? तर ग्रामीण रुग्णालय ही नियंत्रणाखाली नाही. खालीलपैकी कोणती लस त्वचेसाठी दिली जाते? खालीलपैकी टीटी म्हणजे टिटॅनसची लस त्वचेसाठी दिली जाते. गोवरची लस लहान मुलाला कधी देतात? तर 9 ते 12 महिने या कालावधीत गोवरची लस लहान मुलाला देतात. दवाखान्यामध्ये संसर्गजन्य टाकाऊ वस्तू कोणत्या रंगाच्या भांड्यामध्ये टाकतात? तर ते लाल रंगाच्या भांड्यामध्ये टाकतात. खालीलपैकी कोणता आजार दूषित पाणी अन्नाद्वारे होत नाही? तर खालीलपैकी गोवर हा आजार दूषित पाणी व अन्नाद्वारे होत नाही. डेंग्यूचा आजार कोणत्या प्रजातीमुळे होतो? डेंग्यूचा आजार हा एडिस इजिप्ती ह्या डासांच्या प्रजातीमुळे होतो. वायूद्वारे निर्जंतुकीकरणाकरिता काय वापरतात? वायूद्वारे निर्जंतुकीकरणाकरिता फॉर्मल्डिहाइड हे वापरतात. स्वाईन फ्लू कोणत्या विषाणूमुळे होतो? स्वाईन फ्लू हा H1N1 या विषाणूमुळे होतो. खालीलपैकी कोणत्या आजाराकरिता सर्वेक्षणादरम्यान रक्त नमुने रात्रीच्या वेळी घेणे योग्य असेल? तर हत्तीरोग या रोगाकरिता रक्त नमुने हे रात्रीच्या वेळी घेतात. किशोरावस्थेतील मुले कोणत्या वयोगटाची आहेत? तर 10 ते 19 वर्ष या गटातील मुले किशोरावस्थेत असतात. गरोदर मातेला कमीत कमी किती वैद्यकीय तपासणी झाली पाहिजे? तर कमीत कमी 4 वैद्यकीय तपासणी झाल्या पाहिजे. पेंटाव्हॅलंट ही रोग प्रतिबंधक लस खालीलपैकी एका रोगावर वापरत नाही? तर ती रुबेला या रोगावर वापरत नाही. खालीलपैकी कोणत्या फळामध्ये सर्वात जास्त विटॅमिन सी असते? खालीलपैकी सर्वच फळांमध्ये विटॅमिन सी असते, पण आवळा या फळामध्ये विटॅमिन सी सर्वात जास्त असते. चीक दूध म्हणजेच कोलेस्ट्रॉल पाळल्यामुळे कोणते फायदे होतात? तर प्रथिने व जीवनसत्व मिळतात. नवजात अर्भक मृत्यू म्हणजे टिंब वयाचे दिवस पूर्ण होण्याआधी झालेला मृत्यू.
तर वयाचे 21 दिवस पूर्ण होण्यापूर्वी झालेला मृत्यू म्हणजे नवजात अर्भक होय. ग्रामीण भागातील मृत्यूची नोंद कोणत्या कार्यालयात करतात? ग्रामीण भागातील मृत्यूची नोंद हे ग्रामपंचायतमध्ये होत असते. भारतात होणाऱ्या मातेच्या मृत्यूचे प्रमुख कारण हे रक्तस्राव आहे. नवजात बालकाचे वजन टिंबटिंबपेक्षा कमी असल्यास त्याला कमी वजनाचे बाळ म्हणतात. तर ते 2500 ग्राम म्हणजे 2.5 किलोपेक्षा कमी असल्यास त्याचे वजन कमी वजनाचे बाळ असे म्हणतात. सामान्य रक्तदाब म्हणजे 120 ते 80 mmHg होय. टिंबटिंब हा रोग व्यावसायिक रोग आहे. तर सिलिकासिस हा रोग व्यावसायिक रोग आहे. प्रथिन हे टिंबटिंब अन्न आहे. तर प्रथिन हे शरीर निर्माणक अन्न आहे. रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये टिंबटिंब धातू असतो. रक्तातील हिमोग्लोबिन म्हणजे लोह हा धातू असतो. कमी सोडियम युक्त आहार टिंबटिंब आहारात हितकर असतात. कमी सोडियम युक्त आहार हा उच्च रक्तदाब या आजारात हितकर असते. टिंबटिंबच्या कमतरतेमुळे गलगंड आजार होतो. तर आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा आजार होतो. छाया गोळीचा वापर करिता करतात. तर छाया गोळीचा गर्भनिरोधक म्हणून वापर करतात. खालीलपैकी कोणता आजार हवेद्वारे पसरतो? तर खालीलपैकी डोळे येणे हा आजार हवेद्वारे पसरतो. खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य नाही? तर खालीलपैकी वरील सर्व हे आजार संसर्गजन्य नाही. हिमोफिलिया खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आजार आहे? तर हिमोफिलिया अनुवांशिक आजार आहे. गॉइटर हा विकार कशाच्या कमतरतेमुळे होतो? गॉइटर हा विकार आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. जागतिक एड्स दिन कधी असतो? जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर रोजी असतो. अंड्यातील कोणत्या भागात प्रमुख प्रथिने असतात? तर अंड्यातील पांढरा बलक या भागात प्रथिने असतात. विडाल टेस्ट कोणत्या आजारासाठी करतात? तर विडाल टेस्ट हे क्षयरोग म्हणजे TB साठी करतात. विडाल टेस्ट ही टायफॉइडसाठी करतात. पंचायत समितीचा सचिव कोण असतो? पंचायत समितीचा सचिव हा गट विकास अधिकारी असतो. जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण? तर जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण? मौलाना अबुल कलाम आझाद. धन्यवाद.